पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे सुरू करण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। वकील पक्षकार यांना मुंबई उच्च न्यायालयात कामानिमित्त हेलपाटे मारताना वेळ, पैसा याचा त्रास सहन करावा लागतो आहे। कोल्हापूर येथे खंडपीठ निर्माण व्हावं म्हणून पंढरपूर अधिवक्ता संघ व खंडपीठ कृती समिती गेली 40 वर्ष आंदोलन, मोर्चे काढून प्रयत्न करते, मात्र सरकार केवळ आश्वासन देत आहे। यामुळे श्री विठ्ठलास साकडे घालून पंढरपूर ते कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर रथयात्रा 4 एप्रिल पासून काढली जाणार आहे। या रथयात्रेत पंढरपूर येथून श्री विठ्ठल रुक्मिणीला साकडे घालून सुरुवात होणार आहे। कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी देवीला देखील साकडे घालून रथयात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याचं पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी उपाध्यक्ष ॲडव्होकेट महेश कसबे, सचिव अभयसिंह देशमुख, ॲडव्होकेट गणेश चव्हाण आदी उपस्थित होते। या रथयात्रेत सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिवक्ता संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी, पक्षकार या रथयात्रेत सहभागी होणार आहेत। ते आम्ही 40 वर्ष झालं लढा देत आहोत, परंतु सरकार आमच्या कोणत्याही या मागणीची गांभीर्याने दखल घेत नाही। तसंच आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गाने यापूर्वी आंदोलन केले होते। शासनानं सुद्धा आम्हाला नुकतंच खंडपीठ करू असा आम्हाला शब्द दिला होता, परंतु आजपर्यंत त्यामध्ये पॉझिटिव्हपणे काही सरकारने केलेलं नाही। त्यासाठी पंढरपूर अधिवक्ता संघ तसेच कृती समिती आहे कोल्हापूरमध्ये, कोल्हापूरची कृती समिती खंडपीठासाठी जी स्थापन केलेली कृती समिती आहे त्याचे अध्यक्ष खोत साहेब अशा आम्ही सर्वांनी मिळून कोल्हापूर येथे 6 जिल्ह्यासाठी स्वतंत्र खंडपीठ व्हावं या मागणीसाठी दिनांक 4 एप्रिल रोजी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या नामदेव पायरीपासून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये आम्ही रथयात्रा आयोजित करत आहोत आणि त्यासाठी विठ्ठलाकडे आणि अंबाबाई या दोन्ही देवाकडे आम्ही कोल्हापूर येथे आमच्यासाठी स्वतंत्र खंडपीठ व्हावं यासाठी आम्ही साकडे घालण्यासाठी रथयात्रेचं आयोजित केलेलं आहे। आणि त्यासाठी 6 जिल्ह्यातले संपूर्ण पदाधिकारी, 6 जिल्ह्यातले अध्यक्ष, अधिवक्ता संघाचे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। तसंच 4 तारखेला इथं सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आणि पक्षकार हे मोठ्या संख्येने पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराजवळ जमा होणार आहेत। भौगोलिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर कोल्हापूर या 6 जिल्ह्यांसाठी अतिशय जवळचं आणि सोयीचं ठिकाण आहे। आता आपण जर विचार केला मुंबईला जायचं तर सामान्य माणसाला न परवडण्यासारखं आहे आणि शिवाय नवोदित वकिलांना सुद्धा ती न परवडण्यासारखं आहे आणि त्यामुळं ती भौगोलिकदृष्ट्या सुद्धा योग्य होत नाही। आता मुख्यमंत्री साहेब स्वतः वकील आहेत, त्यांना कायद्याची पदवी आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा आमची नेमकी अडचण काय आहे त्यांना ही चांगल्या पद्धतीने समजते, परंतु ती लवकरात लवकर त्यांनी मान्य करावं असं मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो। कोणत्या कारणामुळे 35 वर्ष झालं आम्ही आंदोलन करतोय। 2013 साली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 53 दिवसाचं कामकाज बंद आंदोलन ठेवलं होतं, तो अयशस्वी झाला। तरीसुद्धा आमच्या मागणीकडे कोणत्याही पद्धतीचं लक्ष दिलं जात नाही। बरेच हायकोर्ट, सुप्रीम कोर्टसुद्धा त्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह आहेत, परंतु ती सत्यात उतरत नाही। त्यासाठी आम्ही 35 ते 40 वर्ष झाले त्यासाठी आम्ही लढा देतो। कारण काय, म्हणजे संख्या कमी आहे किंवा काय कारण? राजकीय इच्छाशक्ती तसेच मान्य नामदार हायकोर्ट यांची इच्छाशक्ती थोडीशी आमच्या या खंडपीठासाठी कमी पडत आहे।